श्री स्वामी समर्थ. श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. भाग 14. आज आपण शिकणार आहोत पाईप क्लीनरपासून लहान मुलींच्या हेअर पिन प्रकार 3. स्वामी समर्थ. आज आपण शिकणार आहोत पाईप क्लीनरपासून लहान मुलींच्या हेअर पिन. त्यासाठी मी या 2 पिना घेतल्या आहे आणि या पाईप क्लीनर घेतलेल्या आहे, कट केलेल्या. ओके, तर आपण पाकळ्या करूया. ओके, तुम्ही पाकळ्या तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, कमी जास्त तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. तर मी हिला अशी फोल्ड केली. ओके, तुम्ही बघू शकता मी कसं फोल्ड केलं आहे. ओके, आणि इथे पील घेतलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पाकळ्यांना फोल्ड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी पाकळ्यांना फोल्ड करते आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व पाकळ्या काय करायच्या आहे, फोल्ड करून घ्यायच्या आहेत. या सर्व पाकळ्या आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत. छोटी पाईप हिला अशी फोल्ड केली, असा पीळ घेतला. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे फोल्ड करते. ओके, या पाकळ्या आपल्या बनवून तयार आहेत. आता यांना जॉईंट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे जॉईन करत आहे. ओके, इथे ग्लू लावला. ग्लू लावल्यानंतर परत इथे थोडा ग्लू लावला आणि ही ऑरेंज आपण इथे अटॅच केली. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे अटॅच करते. थोडा इथे परत ग्लू लावला आणि ही रेड इथे अटॅच केली. ओके, थोडा ग्लू घेतला, इथे लावला आणि ही ऑरेंज मी इथे अटॅच केली. ओके, आपण यांना फिनिशिंग नंतर देऊया. इथे थोडा ग्लू लावला आणि इथे थोडा ग्लू लावला आणि ह्या दोघांना काय करूया आपण अटॅच करूया. ओके, या दोघांना काय करूया आपण अटॅच करूया. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे अटॅच करते. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे अटॅच केलेलं आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे अटॅच केलेलं आहे. ओके, आता हे आपलं अटॅच झालेलं आहे फुल. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे अटॅच केले. आता आपण यांना आकार देऊ. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे फुल रेडी केलेलं आहे. आणि आता आपण एक व्हाईट हे घेऊ. ओके, व्हाईट काही पाईप क्लीनर घेऊ. हिला आपण अशी फोल्ड करू. थोडीच लागणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण ही एवढीच घेऊया. ओके, ही छोटी पाईप क्लीनर घेतली, हिला आपण असं राऊंड केले. राऊंड केल्यानंतर इथे थोडा नॉर्मल ग्लू लावला. ओके, नॉर्मल ग्लू लावल्यानंतर हिला आपण असं मध्ये जॉईन केलं. ओके, हिला आपण मध्ये असं जॉईन केलं. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते आहे. ओके, आणि इथे आपण ग्लू लावला. ग्लू लावल्यानंतर आपण ह्या पिनला इथे अटॅच करून घेऊ. ओके, ह्या पिनला आपण इथे काय करूया अटॅच करून घेऊया. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे अटॅच केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे पिनला अटॅच करून घेतली. ओके, आपण पिन थोडं वाळू द्यायचं आणि आपण अजून आकारही देऊ शकतो. आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण असा पाकळीचा आकारही देऊ शकतो, असं फुलाचं. ओके, तुम्ही बघू शकता मी किती छान फ्लॉवर्स तयार केलेले आहेत. अशा प्रकारे आपली हेअर पिन बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता आपली हेअर पिन बनवून तयार आहे. ओके, तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या हेअर पिनं बनवू शकता. आपण फ्लॉवर्स तयार करतो मोठे मोठे, त्याच्यातले काही तुकडे उरलेले असतात. त्या तुकड्यांपासून ते वाया न जाऊ देता आपण अशा हेअर पिनं बनवू शकतो. तुम्ही बघू शकता मी किती छान हेअर पिन बनवलेली आहे लहान मुलींसाठी. या तुकड्यांपासून बनवलेली हेअर पिन आहे, जे आपण मोठे फुलं करतो त्याच्यात उरलेले पाईप क्लीनरपासून मी ही हेअर पिन बनवली. तुम्ही सुद्धा असं पाईप क्लीनर कट झालेला वाया न जाऊ देता तुम्ही त्याच्यामध्ये हेअर पिनं बनवू शकता. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि रोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या श्रीराज क्रिएशन या पेजला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.